असा भेंडीचा ठेचा तुम्ही कधी बनवला आहे का? अगदी 10 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे. झणझणीत असा भेंडीचा ठेचा तुम्ही बनवून ह्या पावसाळ्यामध्ये नक्की खा. नक्की तुमच्या तोंडाला चव येईल आणि याच्यावर तुम्ही 2 भाकरी जास्त खाल. तर असा चटपटीत भेंडीच्या ठेच्याची रेसिपी आपण बघणार आहोत. हा ठेचा तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. तर इथं मी भेंडी घेतली, एक पावशेर भेंडी घेतली, छान अशी बघा धुवून टॉवेलने स्वच्छ करून घेतलेली आहे ही भेंडी. तर पूर्ण कोरडी करून घेतली. आता आपल्याला भेंडी छान अशी कट करून घ्यायची आहे. तर रेसिपी पूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे भेंडी कट करून घेतली, थोडीशी कोथिंबीर, 7 ते 8 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतल्यात, लसूण भरपूर असा घेतला आहे बघा, 2 कांदे असं लसूण घेतला आहे आणि थोडंसं आलं घेतलं आहे. तर आता इथं लोखंडी तवा घेतला आहे मी. तवा छान असा गरम करून घेतला आहे. तर आपल्या मिरच्या आहेत ना, तर मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्यात. तर पहिलेच मिरच्या भाजताना तेल ओतायचं नाही, तर थोडेसे असं डाग पडेपर्यंत मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्यात. अशा मिरच्या भाजून घेतल्या ना की आपला जो ठेचा आहे ना, खरडा आहे ना, तो चवीला अप्रतिम असा लागतो. त्याच्यामुळे असं मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या. तर हा खरडा तुम्ही ना, हा भेंडीचा ठेचा तुम्ही मुलांच्या टिफिनला जरी दिला ना तर मुलांना नक्की आवडेल. फक्त याच्यामध्ये थोडंसं तिखट कमी करायचं, मिरच्या जरा कमी टाकायच्या, त्याच्यामुळे चवीला अप्रतिम असा होतो आणि मुलांना भेंडी म्हणलं की खूप आवडते. अगदी तुम्ही 3 टाईम दिली तरी मुलं आवडीने अशी भेंडी खातात. त्याच्यामुळे हा ठेचा तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता. तर मिरच्या एका साईडला भाजून घेतल्यात बघा. तर साईडला करून घेतल्या मिरच्या आणि आपली भेंडी छान अशी भाजून घ्यायची. तर अशी भेंडी भाजून घेतली ना की आपला भेंडीचा जो ठेचा आहे ना, तो चिकट वगैरे होत नाही. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला भेंडीच्या ठेच्याची रेसिपी आवडली का ते. तर असा कमी गॅसवरती हे मी भेंडी भाजून घेते छान अशी. तर मिरच्या आणि भेंडी एकत्र करून मी भाजून घेते बघा. तर हा अगदी 10 मिनिटात बनणारी रेसिपी आहे, चटपटीत रेसिपी आहे. जर भाजीला वगैरे काही नसेल ना तर असं 2 मिनिटात हा भेंडी आपण बनवून ताटाला लावून खाऊ शकतो. तर पाहुणे वगैरे जर आले ना तर असा तुम्ही जरा वेगळ्या प्रकारचा असा भेंडीचा ठेचा बनवून त्यांना खायला घातला तर त्यांनाही नक्की आवडेल. तर हा भेंडीचा ठेचा तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत आणि चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. अगदी चवीला भन्नाट लागतो. तर आता आपली भेंडी छान अशी भाजून घेतली. तर मध्येच थोडीशी जागा केली मी तव्यावरती आणि त्याच्यात थोडासा लसूण आहे ना, तो लसूण टाकून घ्यायचा आहे आपल्याला तव्यावरती. तर असा थोडासा लसूण भाजला ना तर लसणाचा कच्चेपणा निघून जातो आणि चवीला अप्रतिम असा लागतो. तर याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि छान असं हे तव्यावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे भेंडीमध्ये. तर सर्व एकत्र परतून घेते. तर हा भेंडीचा ठेचा तुम्ही प्रवासामध्ये जरी नेला ना तर अगदी 2 ते 3 दिवस अगदी सहज टिकतो. त्याच्यामुळे छान असं भाजून घ्यायचं सर्व साहित्य हे. तर असं कमी गॅसवरती भाजून घ्यायचं बघा. 2 ते 3 मिनटासाठी मी भाजून घेतले कमी गॅसवरती. ह्याला जास्तीचं साहित्य लागत नाही, जे काय आपल्या घरामध्ये आहे त्या साहित्यामध्ये होतो. ना खडे मसाले ना बाकीचा काही मसाला लागत नाही. तर याच्यात 1 चमचा जिरं टाकते. जिऱ्यानं चव अप्रतिम अशी येते आपल्या ठेच्याला. तर असा वेगळ्या प्रकारचा ठेचा करून बघा. तर असं छान असं परतून घेतले जिरे पण या सर्व साहित्यामध्ये. तर याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे बघा. तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं आणि थंड करायला ठेवले, बघू शकताय. असं छान थंड झालं ना की तुमच्याकडे जर खलबत्ता असेल ना दगडी तर त्या खलबत्त्यामध्ये हे ठेचून घेतलं तरी चालेल. पण मी इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे मोठंवालं आणि याच्यात असं आपल्याला जाडसर असं वाटण करून घ्यायचं याचं. तर याच्यात 1 चमचा मीठ टाकून छान असं जाडसर वाटण करून घेतलं. तर आता तोच तवा घेतला आहे, तव्यावरती मी तेल टाकले. तर इथं मोठे 2 चमचे तेल टाकून याच्यात 1 चमचा जिरं टाकले. तर या आपल्या ठेच्याला ना छान अशी फोडणी द्यायची आपल्याला. तर हा ठेचा मी असा बारीक करून घेतला आहे बघा मिक्सरवरती. तर थोडासा जास्तीचा बारीक झाला आहे, तुम्ही थोडंसं मोठं ठेवलं ना जरा जाडसर आणखीन तरी चालेल. तर याच्यात थोडीसं मी कढीपत्ता टाकून घेतला फोडणीला, बघू शकताय. आणि असा कमी गॅसवरती. हा आता दिसायला चिकट दिसत असेल तुम्हाला, पण जेवढं छान परतून घेईल ना आपण तेवढा मोकळा फट असा होतो.
अजिबात चिकट वगैरे होत नाही. तर याला छान परतून घ्यायचं कमी गॅसवरती अगदी 2 ते 3 मिनटासाठी छान परतून घ्यायचा. चवीला भन्नाट लागतो. तुम्ही नक्की बनवून बघा. तर याच्यात थोडंसं मीठ टाकून घेते. तर याला छान परतून घ्यायचं बघा. तर हा तुम्ही ठेचा मुलांच्या टिफिनला दिला ना तरी मुलांना आवडेल. नक्की ट्राय करा. असा परतून घ्यायचा छान असा. तर आता चिकट दिसतोय, चिकट होत नाही. छान परतून घ्या आणि लोखंडी तव्यावरच बनवा कारण चवीला छान लागतो. तर असा कमी गॅसवरती मी परतून घेणार आहे. तर छान असं क्रिस्पी होती बघा. यातील भेंडी आहे ना तो क्रिस्पी होती यातील भेंडी आणि चवीला भन्नाट लागते. तर असं 2 ते 3 मिनटासाठी मी परतून घेतले ना. आता जाडसर असं शेंगदाण्याचं कूट 2 मोठे चमचे टाकून घेतले यामध्ये. तर असा झणझणीत ठेचा तुम्ही बनवून खा. आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि असा ठेचा बनवला ना तर भाकरीसोबत, गरम भाकरीसोबत असा खायचा. चवीला भन्नाट असा लागतो. तर तेच भेंडीची भाजी वगैरे करण्यापेक्षा ना अशी तुम्ही खाऊन असा ठेचा खाऊन बघा तुम्ही. तर असं कमी गॅसवरती असं उलटण्याने मी सारखं फिरवून घेतलं बघा त्या ठेच्याला आणि गरम केलं आहे छान असा. तर आता गॅस बंद केलेला आहे आणि असा एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे ठेचा. बघताच तोंडाला पाणी सुटेल असा आपला भेंडीचा ठेचा बनवून तयार झालेला आहे. तर हा ठेचा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि भाकरीसोबत, भातासोबत जरी खाल्ला तरी चवीला भन्नाट लागतो आणि चपातीसोबतसुद्धा. तर हा ठेचा कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ.